संस्कृतीच्या नजरेने मी तिला आमंत्रित करते. ओवाळून त्यांच्या आरती, महाराष्ट्रातील दिव्य ज्योती ओवाळून त्यांच्या आरती. नमन माझी सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती. नमन माझी सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती. सामान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संस्कृती आहे. आज मी आपणासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नावसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे महापाप मानले जायचे, परंतु ज्योतिबांनी सावित्रींना लिहायला वाचायला शिकवले. सावित्री व ज्योतिबांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाई तुम्ही खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी. सावित्रीबाई तुम्ही खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी. तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी. तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. त्या शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर चिखल शेण दगड फेकत, पण त्या मागे हटले नाही. त्यांनी गरीब, दलित, अनाथ व विधवांना आधार दिला. त्यांनी समाजातील सती, बालविवाह,